ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धैर्यशील माने निवडून आल्याने अमित पाटील यांनी घातला कबनूर ते कोल्हापूर दंडवत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील माने खासदार म्हणून निवडून आल्यास कबनूर दरगाह ते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरपर्यंत दंडवत घालेन असा नवस रुई येथील सामाजिक कार्यकर्ते व कट्टर मानेप्रेमी अमित पाटील यांनी केला होता। तो नवस पूर्ण झाल्याने त्यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता कबनूर येथून दंडवत घालत ते कोल्हापूरला रवाना झाले। अमित पाटील हे सहारानगर रुई येथे राहतात। ते धैर्यशील माने यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत। निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने निवडून आल्यास दंडवत घालण्याचा नवस केला होता। अखेर माने निवडून आल्याने त्यांनी लागलीच बुधवारी सकाळी दंडवत घालत कोल्हापूरकडे प्रस्थान केलं। सकाळी कबनूर दर्ग्यामध्ये दर्शन घेतले। त्यांचे रुकडी येथे हार घालून स्वागतही करण्यात आलं। आपल्या नेत्याबद्दल अमित पाटील यांच्या मनात असलेल्या प्रेमाचे दर्शन या निमित्ताने होत असून याची चांगली चर्चा मतदारसंघात सुरू आहे। महानकर न्यूजसाठी अजित लटके, कबनूर।